इमॅजिन. कश्मीर, तुला काय वाटतं बेस्ट पार्ट महेश सरांसोबत काम करण्याचं? आय थिंक इट्स हिज क्लॅरिटी. त्यांना चित्रपट त्यांच्या मेंदूमध्ये छापलेला असतो आधीपासूनच. सो ही एक्झॅक्टली नोज व्हॉट ही वॉन्ट्स. म्हणजे जेव्हा तुमच्याकडे इतकी क्लॅरिटी असेल, डिरेक्टर असेल, तेव्हा तुमचं काम थोडं सोपं होऊन जातं. यू जस्ट सरेंडर. सो इट्स इझियर टू हॅव अ गुड टाइम ऑन द सेट. तुम्हाला जास्त खूप डोकं माथाफोड करून घ्यायची गरज नाही पडत. तो दिग्दर्शक आहे, त्याला माहिती आहे त्याला काय हवं एक्झॅक्टली. सो इट ट्रस्ट इज विजन आणि फॉलो इट. सो इट बिकम्स नाईस इन अ वे. सो ही एक पद्धत पण आहे काम करण्याची आणि ही खूप छान पद्धत आहे. खूप रिलॅक्स होऊन जातो ऍक्टर सेटवरती. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला विचारतात की त्यांनी कॉल केला तेव्हा तुला कसं वाटलं, तर माझ्याकरता मी एक दोनदा बोललोय आधी आहे की माझ्याकरता सगळ्यात आवडत्या मराठी फिल्म्समध्ये सगळ्यात वरच्या नंबरवरती असलेली म्हणजे काकस्पर्श. सो महेश सरांचं बाकी बॉडी ऑफ वर्क वगैरे ट्रिमेंडस आहे. आम्ही सगळे लहानपणापासून त्यांचे फॅन्सच आहोत. वास्तव असो, इव्हन काटेमधला त्यांचा ॲज अन ॲक्टर भूमिका असो, हे सगळंच पाहून आम्ही मोठे झालोत. सो ते आहेच. पण माझ्याकरता जेव्हापासून मला सिनेमा कळायला लागला आणि थोडासा अभ्यास सुरू झाला, मला काकस्पर्श ही माझ्या अगदी हृदयाच्या जवळची फिल्म होती. आणि काकस्पर्श डिरेक्ट केलेल्या व्यक्तीने आपल्याला फोन केला आणि म्हणते की तू माझ्याबरोबर काम कर म्हटल्यावरती स्क्रिप्ट काय आहे ते वगैरे ह्याचा प्रश्नच येत नाही. इट वॉज लाईक की मला करायचीच आहे. तो एक एक्सपिरियन्स घेण्याकरता की ज्या व्यक्तीच्या विजनमधनं हा सिनेमा बनलाय त्या व्यक्तीच्या विजन खाली एकदा काम आपल्याला करायलाच पाहिजे, विदाउट एनी कंडिशन्स, अनकंडिशनली. की तुम्ही जसं करता तसं सरेंडर करून. सो तो एक्सपिरियन्स घेण्याकरता लगेच उडी घ्यायचीच होती. सो इट वॉज अ प्लेजर.